दक्षिण मुंबईतल्या काळा घोडा परिसरात आजपासून वीकेंड आर्ट गॅलरीची सुरुवात झाली। यासाठी के दुभाष मार्ग रविवारी बंद ठेवला जाणार आहे। विविध क्षेत्रातल्या कलाकारांना आपली कला इथे सादर करता येईल। सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत ही गॅलरी सुरू असेल। तुम्हाला तुमची कला या ठिकाणी सादर करायची असेल तर त्यासाठी पालिकेच्या ए वॉर्डातून 400 रुपये भरून परवानगी घ्यावी लागते। याचं उद्घाटन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। या वीकेंड आर्ट गॅलरीबाबत आदित्य ठाकरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। परदेशात ज्या पद्धतीने वीकेंड गॅलरीज आपल्याला पाहायला मिळतात तशाच पद्धतीची एक आर्ट गॅलरी काळा घोडा परिसरात सुरू झालेली आहे। त्याचं उद्घाटन जे आहे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे। नेमकी संकल्पना काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आदित्य, गेल्या काही दिवसापासून या सगळ्या आर्ट गॅलरीची चर्चा होती, आज सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीने ही पुढे चालू राहणार आहे आणि कसा सहभाग लोक यामध्ये घेऊ शकतात? ह्याच्यात एकतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण जो परिसर आहे कैकश्री दुभाष मार्ग म्हणजे काळा घोडा, इथे काळा घोडा फेस्टिवल होतं। इथे आजूबाजूला आर्ट गॅलरीज खूप आहेत आणि रविवारी कुठे ना कुठे मुंबईकरांना फिरायला म्हणून ही जागा चांगली झालेली आहे। अर्थात पेडेस्ट्रियन स्ट्रीट म्हणजे चालण्या फिरण्यासाठी जागा आहेच, पण ते करत असताना मी विचार केला की आर्टला का नाही इथे एक वाव द्यावा आणि म्हणून BMC सोबत आम्ही प्रत्येक जो बॉक्स आहे तो BMCला 400 रुपये म्हणजे एवढं कमी किमतीत प्रत्येक आर्टिस्ट त्यांचं इथे येऊन कला दाखवू शकतील। मग ते म्युझिशियन्स असतील, तुम्ही बघू शकता मागे म्युझिशियन्स वाजवत आहेत, काही पेंटर्स आले आहेत, कुठे स्कल्पचर्स आहेत, आज जतीन कंपनी आहेत, प्रसाद नाईक आहेत, अर्जान खंबाता, सुनील पडवळ, हे सगळे लोक आज त्यांचं इथे कला दाखवतात। पण पुढच्या वेळीपासून पण कॉलेजेस वगैरे इथे बुक करू शकतील आणि हा 15 बाय 15चा बॉक्स आहे, 400 रुपयामध्ये बॉक्स बुक करू शकतील आणि आपली कला पूर्ण मुंबईला दाखवू शकतील। कुठे ना कुठेतरी हे रस्त्यावर कला आणण्याचा एक प्रयत्न आहे। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।